हरमलगाव म्हणजे परशुरामाची यज्ञभूमी. वेगवेगळ्या सत्ता येऊन गेल्या तरी या पेडणे तालुक्यातील संस्कृती अबाधित आहे. या आधुनिक युगातही आपले सण उत्सव परंपरा प्रत्येक पेडणेकराने जीवापाड जपली आहे. पालिये गावात एक असामान्य व्यक्ती जन्माला आली. संपूर्ण जगाला तिने त्या काळात भक्ती आणि ज्ञान याचे महत्त्व सांगितले. आजही जेव्हा जेव्हा हरिभजना विण काळ घालवू नको रे हा अभंग गायला जातो तेव्हा डोळ्यांसमोर एकच नाव येते, ते म्हणजे संत सोयरोबानाथ आंबिये. चला तर पाहूया त्यांच्या जीवनावरील एक नाटिका. सादर करीत आहेत संत सोयरोबानाथ आंबिये. सोयरू, अरे सोयरू, लवकर ये, महाराज बोलवतात. दादा, अरे दादा, आटोपली का पूजा? कोणीतरी घोडेस्वार महाराजांचा निरोप घेऊन आलाय, आपल्याला बोलवतय. चला लवकर. अगं थांब मुक्ता, त्याला जाऊन सांग की मी पूजा आटपून आलोच म्हणून. सोयरू, अरे सोयरू, लवकर ये, महाराज बोलवतात. पण दादा, मला तो घोडेस्वार फार घाईत असल्यासारखा वाटतो. म्हणाला सोयरूला महाराजांनी लगेच बोलवलंय, महत्वाचं काम आहे. म्हणे महत्वाचं काम आहे. मुक्ता, देवपूजा ही व्यवस्थित करता येऊ नये तरी असली नोकरी हवीच कशाला, न केलेलीच बरी. दादा, रागवायला काय झालं? बघितलंस ना मुक्ता, त्या सोम सावंताचा आतताईपणा. भगवंताची पूजा म्हणजे काय दारूची बाटली वाटली की काय त्यांना? हरिभजनात जर ही नोकरी मला अडथळा असेल तर ती मला मुळीच करायची नाही. अगं 4 दिवस राजवाड्यात नाही गेलो म्हणजे काही पळून तर गेलो नाही ना. असं अचानक बोलवलं म्हणजे दादा? मुक्ता, या दारुड्याचे कोणीतरी कान भरलेले दिसतात. तुझा काय विचार आहे दादा, निघायचं की नाही? अगं एखाद्या माणसाला ज्या कामात आवड नाही, रस नाही, त्यांनी ते काम करणं म्हणजे पापच केल्यासारखं नाही का? माझं अंतर्मन मला सांगतंय की मी या कुलकर्णी पदाला न्याय देऊ शकणार नाही, कारण जनता जनार्दनाचं रक्त शोषण मला जमणार नाही. अगं ज्या घरात एक वेळच्या जेवणाचेही वांदे असतात त्या घरातून मी खंडणी वसूल करू? ज्या घरातील माणसं रोगराईने पछाडलेली असतात त्या घरात जाऊन सार मागू? नाही मुक्ता, नाही, मला ते जमणार नाही. मुक्ता, मी जाऊन येतो. थांब दादा, दुपार झाली, वहिनीनं जेवण बनवलंय, उपाशीपोटी जाऊ नको. जेवण करून मगच चल. नाही मुक्ता, ईश्वर भक्तीत बाधा आली. मला आज जेवण नको, लगेच निघायला हवं. थोडं थांब दादा, मी आलेच. दादा, हा रसाळ फणस घे, आईनं दिला आहे. सावंतवाडीला जाणं म्हणजे 3 कोसाचं अंतर चालून गेलं पाहिजे. चालायला अंगात त्राण तर हवं. वाटेत बसून फणस पोटभर खाऊन घे. ठीक आहे मुक्ता, येतो मी. पण खरंच मला या नोकरीचा वीड आलाय ग. हे परमेश्वरा, दयाधना, तू तरी असा कसा अंत पाहतोस? माझा दादा मनोभावे तुझी पूजा करतो, म्हणून का तू त्याची अशी परीक्षा घेतोस? पांडुरंगा, दादाच्या ध्यानी मनी स्वप्नी तूच दिसतो आहेस. तुझ्या दर्शनाला त्याचे नयन सदैव आसुरलेले असतात. खरंच आता मात्र भुकेने जीव व्याकुळ झाला आहे. पण चिंता नाही, मुक्ताने दिलेला हा फणस पोटभर खावा आणि मगच पुढचा मार्ग आक्रमावा. बाबा रे, मलाही भूक लागलेली आहे, काही देशील का? अवश्य महाराज, या, हा घ्या. हा फणस खाऊन तृप्त व्हा. आणखीन आपल्याला देण्यास माझ्याजवळ काही नाही. चालेल बाबा, पण तू नाही खाणार? अतिथी देवो भव या धर्माचं पालन आम्ही करतो. आपण पोटभर खाल्लं तर आम्हीही तृप्त होऊ. भगवान तेरा भला करे.
बाबा क्षमा कर. मी एवढा भुकेलेला होतो की सारा फणस मी एकट्यानेच फस्त केला. मी पण किती स्वार्थी. आता फक्त 5च घरे शिल्लक राहिले. ते तू प्रसाद म्हणून ग्रहण कर. हे गरे म्हणजे परमेश्वराचा प्रसाद समजून मी ग्रहण करीन. पण महाराज, आपला परिचय? तुझा परिचय तोच माझा परिचय. जेव्हा कलीच्या प्रभावाने धर्म लोपला होता, अधर्माचा नंगा नाच सुरू होता, सत्याच्या आरावर नाचून असत्य आपली विजयी फटका फडकवू लागले, न्याय नीती या साऱ्याने आपले दुबे रूप असहाय्यपणे उघडे केले, अधर्मापोटी शरणागती पत्करली, तेव्हा आमचा जन्म झाला. महाराज, म्हणजे आपण कोणी नाथपंथीय तर नाही ना? होय, मी गोरखनाथांचा शिष्य गहिनीनाथ. सोयरू, तुझा जन्म जगाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी झाला आहे. मी तुला एक गुरुमंत्र देतो. त्या सोहमंत्राचा तू जप कर. यापुढे तू सोयरू आंबिये नसून सोयरोबानाथ आंबिये ह्या नावाने प्रसिद्ध होशील. मी सांगितलेला मंत्र कधी विसरू नकोस. हरिभजनाविन काळ घालवू नकोस. हरिभजनाविन काळ घालवू नकोस. तू अमर होशील. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन. हरिभजनाविन काळ घालवू नको रे. हरिभजनाविन काळ घालवू नको रे. हरिभजनाविन काळ घालवू नको रे. दोरीच्या सापा भिवणी भवा, दोरीच्या सापा भिवणी भवा, दोरीच्या सापा भिवणी भवा. भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको